माझी सकाळची रुटीन अशी काही असती आणि थंडी इकडे इतकी वाढलेली आहे, सकाळी उठायचं जीवावर येतं, पण काय करायचं मुलांसाठी इकडे सकाळी उठायचंच राहतं. मी सकाळी उठून बसली की आमची आरू मॅडम पण सकाळीच उठून जाते. या दोघांना शाळेत जायचं राहत आणि तिचंच मध्ये लुडबुड राहते. शांतला इकरांनी झोपवणं, पण तसं नाही. सगळ्यात आधी तर मी रानाला शाळेत सोडून आले, त्याच्यानंतर इकडे अक्षूचा आवरायला घेतलं. डब्बा वगैरे माझा हा 6-6:30 होऊन जातो. त्याच्यानंतर रानाला सोडून येते. रानाला सोडून आले ना अक्षूला आवरायला घेतलं. अक्षूची आंघोळ वगैरे झाली, तिला मस्त तयार केलं, क्रीम पावडर लावून दिले, केस वगैरे विचारून घेतले आणि त्याच्यानंतर तिला नाश्ता दिला. जेव्हा अक्षूचा नाश्ता होतो तेव्हाच इकडे आरूला पण नाश्ता होऊन जातो. सकाळीच उठल्याच्या नंतर डब्बा वगैरे भरून द्यायचा राहतो. टिफिन वगैरे इकडे भरून घेतला, पाण्याची बॉटल भरली, बॅग इकडे टिफिन बॅग रेडी केली. नंतर मुलांना बुटं सॉक्स घालून देण्यापासून सगळंच करायचं राहतं. फक्त मॅडम खुर्चीवर आमच्या अशा बसलेल्या राहत, तिला बुटं घालून द्यायचे, सॉक्स घालून द्यायचे. पाय पण समजत नाही की लक्ष कुठं राहतं, की डावा घालायचा की उजवा घालायचा. इकडे अक्षू रेडी झाली आणि नंतर तिला सोडायचं राहतं. गाडीवरती इतकीच थंडी वाजती. अशी काही माझी सकाळची रुटीन राहते. चला भेटूया नेक्स्ट